आमची जी फ्युअल सबसिडी जी उरल्या सरकारान 2018तल्यान दिवंक ना आनी इन्शुरन्स स्कीम जी आहा बेनिफीट आमकां 20,000 दिताले ती एक स्कीम, मागीर ओल्ड रिप्लेसमेंट स्कीम जी आहा ती एक, आनी आतां व्हेकल स्क्रॅप पॉलिसी आनी इलेक्ट्रीक व्हेकल हे एक नवें संकट सरकारान आमच्या मुखार हाडला। ताका लागून आमी सगळे आमचे गोंयचे बस ओनर आहा पळय तेंची आज मिटींग हांगासर कॉल केल्ली आनी त्या मिटिंगेन जे कितें विशय पळय आहा पळय आमी सगळे मांडलेले आहा, डिटेल तेचेर सगळ्याचेर चर्चा केल्या। आतां 13 तारखेक बजेटा पयलीं मुख्यमंत्र्या वांगडा आमी मिटींग केली आनी मुख्यमंत्र्यान जी आमची फ्युअल सबसिडी किंवा इन्शुरन्स बेनिफीट आहा हे सगळे दिवपाक नकार दिलो। ते आमी आज सगळ्यांक तेंच्या मुखार सगळे मांडलेले आहा आनी सगळ्यांनी आतां एक मतान डिसिजन घेतलेलें आहा की येता त्या बुधवाराक म्हणजे ज्या दिसा 24, 25 आनी 26 3 दीस असेंब्ली बजेट सेशन स्टार्ट जाता आनी 26 तारखेक बजेट मुख्यमंत्री अनाउन्स करतलो गोंय राज्याचे 25-26 त्या प्रमाणे जे विशय आमचे पळय आहा पळय सगळे देणे आहा हे बजेटान घालपाक जाय अशी आमकां अपेक्षा आसली। त्या अनुशंगान आमी 13 तारखेक मुख्यमंत्र्या वांगडा मिटींग केली। मुख्यमंत्र्यान खंय तरी आमकां आश्वासन पयलीं पासून दितालो की ते आमी देणे दितलो म्हणून। त्या दिसा मुख्यमंत्र्यान खंय तरी टॅक्निकल गोश्टी सांगल्यो की संदीप देसाय, बालचंद्र सावंत आनी फ्रांसीस वाझ हे लोक आमकां सांगता आपल्याक तेंच्यांनी सांगला की ही स्कीम 2018 ते 20 आज दिवंक शकना कारण ती फॉर्मां जी आहा ही कोण व्हेरीफाय करतलो। ते असिस्टंट डायरेक्टर त्या वेळेचे रिटायर्ड जाले। आतां ह्यो टॅक्निकल गोश्टी आनी ऑडिट ताका क्वेरी काडपाक शकता म्हणटकीर ह्यो गोश्टी टॅक्निकल पळय आहा ह्यो आमकां खंयच लागना कारण सरकारान पयशे ना म्हणून चाल ढकल केल्ली, आमकां वारंवार परत एश्युरन्सां दिल्ली सरकारान आनी पयशे खंय तरी बजेटान आतां तेचे प्रोविजन जातली आमकां आशा आसलेली पूण ती मुख्यमंत्र्यान सरळ सांगलें की दिना म्हणून। आनी जे पळय कितें आसा म्हाजी बस स्कीम जी आहा त्या म्हाजी बस स्किमीन तुमी वयचे। आतां आश्चर्याचो प्रश्न म्हणजे कितें हांगासर की म्हाजे बसीन जवळ जवळ सरकाराक 10 रुपया ते 8 रुपया घालचे पडटा सपोर्ट प्रायस दिवपाक बसकाराक 34 रुपया करता। जी स्कीम सरकारान म्हाजी बस पायलट बेजिसाचेर स्टार्ट केल्या आनी फक्त 57 लोक त्या स्किमीचो फायदो घेतात। ऑल ओव्हर गोवा 1460 बसी चलता। सगळ्या बसकारांक भितर इन्वॉल्व करपाचो केन्नाच सरकारान प्रयत्न करूंक ना। आतां ऑगस्टान 2 वर्सां जातली ती स्कीम आनी अशा तरेन सरकार आतां आमकां सांगता तितून इन्वॉल्व जाय म्हणजे खंय तरी आमची चाल ढकल करपाचो प्रयत्न चल्ला सरकारा कडसून हें आमकां दिसून येता। सगळे आमी आयज मुखार तेंच्या मांडला आनी त्या प्रमाणे आमी निर्णय घेतला की 2 दिसा पयलीं आमी नोटीसूय दिल्या सरकाराक की जुंता हावजा कडेन 26 तारखेक एक दिसाचे आमी धरणे धरतले आनी धरणे धरून त्या प्रमाणे सगळे आमचे जे बसकार उपस्थितीत आहा त्या दिसा सांजचे मागीर आमची थंय मिटींग जावन कितें आमचो फुडलो निर्णय जाता फुडें आमी कितें करप कारण कितें आतां आंदोलन सरकार आमकां भाग पडटा। काल हांवें पक्षाचो अध्यक्ष जो आहा नवनिर्वाचीत दामू नायक हांवें प्रेसान सांगलेलें तेची भेट घेतलो म्हणून। त्या प्रमाणे हांव आनी काल आमचो सुदेश कलंगूटकार दोगूय आमी ताका मेळ्ळे। ताका विशय जो कितें पळय आहा हो सगळो सांगलेलो आहा। ती स्कीम आमची 2 वर्सांची जी पळय फ्युअल सबसिडी नोटिफाय केल्ली स्कीम तिचें नोटिफिकेशन एनफोर्समेंट आसलेलें ही स्कीम जर सरकार 3 रुपया पर किलोमिटर दिना जाल्यार हांगासर 14 रुपया 10 रुपया म्हाजे बसी 8 रुपया घालचे पडटा सरकाराक ते आमचे सरकार दितलो हो व्हडलो एक प्रश्न चिन्ह। त्या संदर्भान सरकाराक एक जाग हाडपाक आमी 7 सप्टेंबर 34 दिसा मुख्यमंत्र्याक इशारो दिल्लो नोटीसूय दिल्ली त्या वेळार की कट्टी घेवन तुज्या दारान आमी बसतले भीक मागपाक कित्याक तेन्ना पयशे ना म्हणटाले ते सरकारा कडेन तो पयशे एकठांय करून तुज्या CM रिलीफ फंडान घालता म्हणून त्या वेळाचेर 3 तारखेक सप्टेंबराचे मुख्यमंत्र्यान मिटींग घेवन 20 दिसा भितर सगळे विशय कितें आहा ते आपूण सोडयता म्हणा। फ्युअल सबसिडीचे बी कितें आहा ते मातसो टायम लागतलो बाकीचे विशय सोडयता। म्हाका दुख्ख दिसता सांगपाक की आजून पर्यंत एक विशय सुटोंक ना। 50 रुपया फिटनेस सर्टिफिकेट पळय जी एक्सपायर जाल्या उपरांत फायन येताली पळय ती मुख्यमंत्र्याच्या दारार रडोन फावटी मारून
OSDक त्यांच्या फोन मारून आम्ही ती करून घेतलेली आहे. आणि बाकीचे विषय पळया त्याचेर खंयच अजून एक विषय सुटोंक ना. त्याचो निषेध करपाक आमी एक दीस डायरेक्टर जो आहा हो डायरेक्टर कोणाक उपलब्ध जायना. हांवें 10 फावटी तरी सरकाराक सांगलें की बरो डायरेक्टर फूल टायम काम करपी हाडून थंय बसया. चडांत चड आमचे विशय कितें आहा ते सुटावे जातले, पूण डायरेक्टर अपॉयंट केलो वचना. आनी अशा रितीन सगळे वेवसायीक जे आहा बहुजन समाजातले आयज पळय सगळे पळय आमचे वेवसायीक आहा पळय चडशे वाहतूक क्षेत्रान आहा, तर टॅक्सीचो वेवसाय जाय किंवा मोटरसायकल पायलट जाय, ट्रकवाले जाय, बसकार जाय, हे सगळे वेवसायान हांकां खंय तरी सोंपोवपाचो प्रयत्न केला. आयज स्मार्ट सिटीच्यो बसी चालू केल्यो सरकारान. थंय आमकां मुख्यमंत्र्यान एश्युरन्स दिल्ल्यो की त्यो बसी कमी करून आमी खंय तरी दुसऱ्या रुटार त्यो धाडटले. कारण त्या बसींक लागून आयज बस स्टँडार जे पणजे बस स्टँडाचेर आमचे जे पायलट पोट भरता, टॅक्सीवाले पोट भरता, रिक्षावाले पोट भरता, तांकां आयज भाडी मेळनाशी जाल्या. कारण त्यो बसी बेश्टोच सगळे कडेन भोंवात रावता सिटीन आनी लोकूय उमेदीन म्हणून तितून वयता, प्रवास करता. पण ते जुनियरली कोण पळय पोट भरताले तांकां आयज अडखळ जावपाक लागला. ताका लागून हे सगळे विशय जे आहा हे घेवन आमी त्याचो निशेध करपाक सरकारान करूंक ना, आज पर्यंत म्हणून सोडूंक ना. आनी ताका लागून आमी निशेध करपाक 24 तारखेक एक दिसाचें धरणें धरलेलें आहा. मागता सरकारा कडेन की 2 दीस ऑफिशियल डे आहा, फाल्यांच्यान सोमार आनी मंगळार जाता तितली सरकारान पावलां उखलचीं आनी बजेटान 24 तारखेक जाता जाल्यार आमच्यो ज्यो कितें स्किमींचो आस्पाव करचो आनी ते 24 तारखेक आमच्यो बजेटान प्रोविजन केलें म्हणजे दिवचेच पडटलें सरकाराक. करचें अशी हांव मागणी करता तुमच्या माध्यमांतल्यान सरकाराक. आनी बस मालकाकूय सगळ्या उलो करता की आयज पोटापाणयाचो विशय आमचो सोडोवपाक सरकारान आमकां रस्त्यार येवंक भाग पाडलेले आहा. तेन्ना सगळ्यांनी 24 तारखेक आपले उपस्थिती दाखोवन सगळ्यांनी आपली ताकद दाखोवची सरकाराक. कारण सदांच कितें जाता प्रेसा कडेन हांवूच एकटो येता, सरकार मागीर कितें म्हणटा तूं एकट्याकूच भूक लागल्या काय म्हणटा, तुका एकट्या कडेच पयशे ना, बाकीच्यांक काय पडलेलें ना. तेन्ना सरकाराक तेंच्यान दाखोवचें की तेंची परिस्थिती कितें आहा पळय ती. हें मागता आमचो सुदेश कलंगूटकार हेणी फुडें दिवचें. आता ज्यो गोष्टी सुदीपान सांगल्या त्याच्या प्रमाणे जेन्ना इलेक्शन डिक्लेअर जाल्ले गेले फाट तेन्ना म्हाका एक आपोवणें धाडलें की तूं तानावडेच्या फुड्यान यो आनी प्लॅटफॉर्मार रावन सांग की बसवाल्याचो सपोर्ट तुमकां आसतलो आनी तुमचें कितें कंडिशन हांवें सांगलें तेका सपोर्ट कसो आसतलो. आमचें एक कंडिशन आहा आनी तेन्ना स्कीम चालू हाडल्यो. आतां पळय ते सांगता पयशे ना, तेन्नाय आमकां तेच सांगलेलें आनी तेन्ना स्कीम कंटिन्यू कशी हाडली. त्या टायमार पासून हेंच्यांनी आमकां पयशे दिवंक ना. आनी म्हाका सांगलें कितें तूं सांग आमी BJPक सगळे सपोर्ट दिताले म्हणून सांगा, तुमची रोखडीच इलेक्शन जावन रिजल्ट जायना बराबर करता म्हणून. तेज्या उपरांत रिजल्ट जालो, BJP येयली. आमचे ऑपरेटर म्हाका आयजुनूय विचारताली तूं तेन्ना स्टेजीर रावन सांगलें आमकां, आमी प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीन भोंवून सांगलें कमिटीन BJPक सपोर्ट करा कित्याक आमची स्कीम ती कंटिन्यू उरली, कित्याक तें आमचें पोट, हांगा आमकां पार्टी लागना, हांगा लागता आमकां पोट. म्हणून आमी सगळ्या हेजेर भोंवले, सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीन आनी सगळ्या पात्रांक फुडें काडले मारा BJPक सपोर्ट करा कित्याक आमचे पेंडींग आहा ते तरी येवनी, कित्याक सगळे रिणान बुडलेले आसा. हे पळय ह्यो बायलो हेंच्या हातीन कितें आहा जाल्यार पळया तुमी, सगळे भांगर आसलेले नासलेले हे सगळे बसींक लागून घालून सगळे काबार केला. तेन्ना हेणे आमकां आश्वासन दिलें येना फुडें 3 म्हयन्यांनी करता म्हणून. 3रो म्हयनो सोंपतात हांव थंय गेलो, अपॉयंटमेंटूच मेळना. तेंच्या बऱ्या बऱ्या लिडरांक सांगलें आरे आमकां एक अपॉयंटमेंट घेवन दी. तर म्हाका तेणी सांगलें तानावडेन कोणाक सांगून धाडलें आरे तुमचो म्हणलो थंय कोण पळय मेर्शेचो प्रतिनिधीत्व कोण करता ताका सांग CMचो अपॉयंटमेंट घे म्हणून. हांवें ताका सांगलें मेर्शेन म्हाजें कांय काम ना, ऑल गोवा बस ओनर्स एसोसिएशनाचे हेजे वतीन हांवें थंय इशारो दिल्लो की आमी सपोर्ट करचे. म्हाका मेर्शेन म्हटलें म्हाजें खूब आहा, मेर्शेन म्हाजें घर बांदपाचें ना, कांय ना म्हटलें मेर्शेन. आमी झगडटा 1000 जाणांक आमच्या ऑपरेटरांक लागून. तेन्ना तूं म्हाका थंय वच म्हणटा हें सारकें न्हू. आतां फुडें इलेक्शनां येवपाचें आहा. अशें हेंच्यांनी यू टर्न मारून 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 आमकां आयज हे दशेक पावयल्ले आहा. आनी आतां आमी चडूय उलयना, गोंयांत कितें चल्लां हें तुमकांय खबर आसा आनी फुडें कितें जातलें तेंय तुमकां खबर आसा. आयज हो आमचो अंत हो बसवाल्यांचो. आमी दुसऱ्याचें कांय उलयना, दुसऱ्याच्या धंद्याचें उलयना, आमच्या धंद्याचें आमी सांगूंक सोदता की आमी आयज सोंपत येयल्या. आनी कित्याक येयल्या तर ह्या सरकारान यू टर्न मारून मारून काल पासून आमी
दोगी आमच्या पार्टी प्रेसिडेंटातले मेळोन गेल्ले, ताका आमी सगळे दुख्ख आमचे सांगलेले आहा आनी तोय जाणा ह्या बसवाल्याचें दुख्ख कितें तें, कित्याक तेणी थोडें कितें काम केलां बसीच्या वतीन. आमी ते सगळे तुमकां सांगिना, पूण आतां एकूच सांगणें, आयज जे आमी इतले जाण भायर सरल्या, हे फक्त मेन जे आमचे कोण कमिटी मेंबर जे आसा प्रत्येक आमचे मडगांवचे, फोंडेचे, वास्कोचे इतलेच. आतां हो परवा जो आमी पळय एक दीस ताचो कितें दिला बसतले थंय आमी तुमी आमची उपस्थिती पळया आनी आमचो अंत पळोवं नाका म्हणून आमी सरकाराक सांगूंक सोदता, जे कितें आसा ते सुटावे बेगीनूच करा. कित्याक फुडें हेजो जर तुमकां जर फुडें जाय कितें आदार जाल्यार हेजो सुटावो तुमी आतां ह्या बजेटाक करचो. आनी चड उलयना, उलोवपाक वचत खूब आसा तेन्ना आमकां आनी उलोवप नाका. कित्याक अशेंय आसता हो चड उलयता मरे, तो चड उलयता मरे, हें आमकां नाका. आमचें जें कितें आसा, आमचें तें देणें आसा, आमचें जें आमकां मेळपाचें तितलेंच आमकां पयलें दिया, ही आमची मागणी. आनी कांय सांगिना. कित्याक कितें विचारपाचें आलें तुम्ही पळयतले का आनी म्हाजी बसाचेय जॉईन जातले? ना, म्हाजी बस पळय स्कीम आहा पळय, ही बसीन फक्त 57 लोक आहा, हितून फक्त 57 लोक आहा. आनी ही स्कीम निर्णय सरकारान बंद करपाक सुद्दां निर्णय घेतलो खूब फावटी, पूण ती बंद करिना. कित्याक लागून की एक आमदाराक पोसपाक ही स्कीम चालू दवरल्या. भारतीय जनता पार्टीचो पळय एक आमदार आहा, मंत्री आसलो निलेश काब्राल, तेच्यो आयज 4 बसी हे स्किमीन चलता. आनी जवळ जवळ सरकारान ऑगस्टान 23 ही स्कीम स्टार्ट केल्ली. आतां हो ह्या ऑगस्टान तिका 2 वर्सां जाता. ह्या स्किमीन सरकारान 11 कोटी घातले आनी 11 कोटींतले 1 कोटी आयज काब्रालाक पावता ते स्किमींतलो भितरल्या. तेका लागून सरकार ही स्कीम थंय चालू दवरता आनी आतां आमकां वेटीस धरता की तुमी वचून खंय तितून जॉयन जाय. जे सरकार थंय 3 रुपया दिवंक शकना फ्युअल सबसिडीचे पर किलोमिटर, जी नोटिफायड स्कीम आहा, ती स्कीम पायलट बेसिसाचेर चालू केल्या आनी तिका एक्सटेंशन दिलें वयता टेम्पररी काब्रालाक पुश करपाक. म्हणटच त्या स्किमीन आमी कितले पर्यंत वचा आनी कितें आहा, आमी कितें सारकें रंगुटा छापना हांगा, तितले तरी ज्ञान कळटा की बाबा स्कीम ती नोटिफाय जावपाक जाय. आतां पळय नोटिफायड स्कीम आसलेली सुद्दां कोर्टान आमी पेटिशन घातलेलें फ्युअल सबसिडीचेर. तेन्ना कोर्टान सांगलें वी कॅनॉट डायरेक्ट गव्हर्मेंटाक डायरेक्ट करपाक शकना डायरेक्ट आमी. तर आमी ऑर्डर पास करता की तुमी ही ऑर्डरलान रिप्रेजेंटेशन करा आनी त्या रिप्रेजेंटेशनाचेर गव्हर्मेंट तुमचे कितें बेनिफीट आहा ते दितले. त्या प्रमाणे आमी रिप्रेजेंटेशनूय केलें. पूण आयज सरकाराक कोर्ट ऑर्डरी सुद्दां मानपाक खंय दिसना. कोर्ट ऑर्डरीक सुद्दां सरकार रेस्पेद दिना. सरकारान फक्त जर रेस्पेद दिलो एकूच स्टेटमेंटाक दिलो. एडवोकेट जनरलान स्मार्ट सिटीच्यो बसी 1 जुलयच्यान आमी स्टार्ट करता म्हणून सांगलेल्यो हायकोर्टान, त्यो मात तेंच्यांनी रोखड्यो केल्यो, कारण ते आमच्या पोटार पांय दवरपाचे. आनी आमच्या इंट्रस्टान पळय कितें विशय पळय कोर्ट ऑर्डरी दिता त्यो सरकाराक कांय सोय दिसपाक आसना. म्हणून ताका लागून आमी हो टोकाची भुमी म्हणजे शेवटी हो निर्णय आमकां घेवचो पडला. सरकारा कडेन कितें मागलेलें तुमी, कितें मागलेलें? एक म्हणजे आमची फ्युअल सबसिडी जी पळय आहा 2018तल्यान पेंडींग आहा, ती आमी फक्त 2 वर्सांची दी म्हणून सांगलेली. जून 18 ते मार्च 20 पर्यंत. जून 18 ते मार्च 19 आनी मार्च 19 ते मार्च 20 पर्यंत 2 वर्सांची दिवची म्हणून. कारण आमची त्या वेळा वयली लोनां बी सगळीं आउटस्टँडिंगान आहा. आनी मागीर दुसरे इन्शुरन्स सबसिडी आहा पळय ती 17तल्यान बंद जाल्या, ती दिवची. ओल्ड रिप्लेसमेंट स्कीम म्हणजे नवी बस जर आमी घेता जाल्यार ओल्ड रिप्लेस बस जी आहा ती स्क्रॅपाक दिवन नवी बस घेवपाक आमकां 2.5 ते 3 लाखाचें अनुदान दितालें सरकार, सबसिडी दितालें. ती परत 17तल्यान बंद आहा, ती चालू करची. आनी आतां स्क्रॅप पॉलिसी सरकारान नवी पळय काडल्या, तितून 1,500 लागून आमकां फक्त 35 लाखाची बस घेवची पडटा. तेन्ना आमी कितें सांगलां सरकाराक की 7 वर्साचो रोड टॅक्स आनी पॅसेंजर टॅक्स. रोड टॅक्साचो एमावंट पळय आहा हो 35 लाख जाता, 35,000 जाता. आनी पॅसेंजर टॅक्साचो एमावंट आहा 7 वर्साचो हो जवळ जवळ 1,20,000 जाता. व्हडलें कांय ना, 2 लाखाचो प्रश्न आहा. तेन्ना 7 वर्सां आमकां रोड टॅक्स आनी पॅसेंजर टॅक्स सोड, कारण 7 वर्सां आमकां लोन पिरियड बँकेचो पळय जो आहा हप्तो भरचो पडटलो, तितून आमकां ही रिलीफ दिया. म्हणजे हे आमचे मेन विशय. टोटल बजेट एलोकेशन कितलें मागता तुमी बजेटान? फ्युअल सबसिडी पळय आहा तिका पर इयर 18 कोटी बजेट आहलें आनी इन्शुरन्स सबसिडी पळय आहा तिका 2 कोटी बजेट आहलें. कळ्ळें? ते सरकारान अजून दिवना. आनी हांगासर म्हाजे बसीन
एक्सटेन्शनां दिता बेश्टीत थंयसर आनी ती स्कीम वाडून जाय तेन्ना पयशे घालता. आतां लास्ट पेमेंट तितून 14 जानेवारी केल्लो. तो पर्यंत बसीतून बेश्टेच चलोवपाचें मागीर थंयसर गॅरंटी ना. पूण माझी बसीक बजेट एलोकेशन केला तेणी? ना ना काय ना, बेश्टे बेकायदेशीरपणान दिता. तुमकां दिना? ना 57 बस ऑपरेटर जॉईन ना, जाले. पूण तुमकां दिना, तांकां दिता तांकां दिता एलोकेशन. 57. तेच सांगलें न्हू, थंय कित्याक काबराला की एक्चुअली बंद करपाक घाल्ले स्कीम. ते डायरेक्टरान तर तितून सरळ रिमार्क मारला की फ्रिविलियसली बस सम ऑपरेटर आर क्लेमिंग दॅट स्कीम फ्रिविलियसली. कळ्ळें न्हू. म्हणटकूच तेका लागून आमी कितें म्हणटा, जे सगळे खतखते सरकारान केला सगळे बेगीन बंद करचे. ट्रान्सपोर्ट मिनिस्टर करो म्हटल्यार बरो दिवंक जाय. जो ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहा तो एरोगंट सारको, तेजो स्वभाव तुमी पळयलो. आयज तेचे कडेन 3 खातीं आहा, इंडस्ट्री, पंचायत आनी ट्रान्सपोर्ट. तिनूय खातीं वाट लागलेली आहा. प्रोटोकॉल एक बरें चलयता तो, कित्याक कोण येता ताका एअरपोर्टार बुके एक दिता आनी फोटो मारता. VIP BJPचे येता पळय ते एक बरें चलयता. बाकीची जी खातीं पळय आहा ती आमी काल प्रदेश अध्यक्ष दामू नायकाक सुद्दां सांगला की ट्रान्सपोर्ट मिनिस्टर चॅक करा म्हणून. हेका काडून बरो मिनिस्टर आमकां दिया जो लोकां कडेन संबंदीत आहा पळय, लोकांची कामां करणारो, लोकां मदीं मिसळणारो मनीस जावं. कारण पब्लीक ट्रान्सपोर्ट आमी पोट म्हणटा, पब्लीक ट्रान्सपोर्ट म्हणजे आमचें पोट. पब्लीक ट्रान्सपोर्ट तर बरो चलात. आयज लोक रेग्युलर ट्रॅफिक जो आहा ओन गाडयो घेवन भोंवतात त्यो कमी जावन पब्लीक ट्रान्सपोर्ट यूज करीत आमच्या पोटाचो प्रश्न बरे भाशेन सुटतलो. तेका लागून आमी कितें म्हणटा की कॉर्डिनेशन कमिटी आतां करून घेतली फोर्सान कोर्टाची ऑर्डर. ती एक मिटींग घेयनाय. तो असो अन्याय चल्ला. कदंबाच्यो सर्रासपणे भायल्यो बसी हाडटा, लोकांच्यो चलोवपाक एक येता आनी लोकांची भुरगीं पोसपाचें हेंच्यांनी आतां थंय काम चालू केलां. लोकांनी काडलेली भुरगीं हे पोसता म्हणजे लोकांच्यो EV ट्रान्सप्लांटाच्यो हैदराबादच्या बसी हाडटा. 34 रुपया जो मनीस आमकां दिवंक रडटा प्रायवेट बसीक, म्हाजे बसी अंडर 34 रुपया ज्या सरकारा कडेन दिवपाक ना त्या इलेक्ट्रीक बसीक 75 रुपया हे 68 रुपीज पर किलोमिटर दिताय. कित्याक EV बसी म्हणटा हे सवाय म्हणटा पूण तांकां 68 रुपीज पर किलोमिटर EV ट्रान्सप्लांटान दिता. कारण तितून हेंची कमिशन आहा भितर. नव्या रितीन सरकाराची लूट चल्लेली आसा. तुमच्या एसोसिएशना अंडर कोणे इलेक्ट्रीक बस घेतला अजून? कशी घेतले? तिका 1.5 कोटी पडटा आनी तेच मुख्यमंत्र्यान थंय सांगलें आपूण खंय तुमकां EV बसी घेवन दिता. अरे ज्या मुख्यमंत्र्या कडेन 18 कोटी ना फ्युअल सबसिडीचे 18 36 कोटी 2 वर्साचे दिवपाक, तो मुख्यमंत्री 1.5 कोटीची एकट्याक बस घेवन दितलो. जोक मारता फूल सारकें. कळ्ळें न्हू. थँक्यू.